नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्रांचेस ऑफ बायोलॉजी। ब्रांचेस ऑफ बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राच्या शाखा। सर्वप्रथम आपल्याला माहित पाहिजे जीवशास्त्राच्या किती शाखा आहेत, बायोलॉजीचे किती ब्रांचेस आहेत। कारण हे जे टोटल इम्पॉर्टंट 20 ब्रांचेस आहेत, ह्या 20 पैकी एखादी जी ब्रांच आहे ती नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारली जाते। ह्यासाठी आपल्याला जर बायोलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर ह्या सगळ्या शाखा किंवा जे ब्रांचेस आहेत बायोलॉजीचे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर एकूण 1 ते 20 मी इथं ब्रांचेस तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे। एक्सप्लेन करत असताना मी तुम्हाला लक्षात राहील अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये करणार आहे। याचं कारण असं आहे मित्रांनो, पण तुम्ही 1 ते 20 जरी बघितली म्हणजे तुम्हाला इथं मॉर्फोलॉजी आहे, सायटोलॉजी आहे, फिजिओलॉजी आहे, टॅक्सोनॉमी आहे, एम्ब्रिओलॉजी आहे, जेनेटिक्स आहे, पॅलिएंटोलॉजी किंवा पॅलिओ बायोलॉजी आहे, इकायनॉलॉजी आहे, इकॉलॉजी असेल किंवा ज्याला आपण एन्व्हायरमेंटल बायोलॉजी असं म्हणणार आहे किंवा बायोनॉमिक्स असं म्हणणार आहे किंवा हेक्झॉलॉजी असं म्हणणार आहे किंवा पुढे जर बघितलं एक्झोबायोलॉजी आहे ज्याला आपण स्पेस बायोलॉजी असं म्हणणार आहे, पॅथॉलॉजी किंवा नोसोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, सिस्टमॅटिक्स किंवा सिस्टमॅटिक बॉटनी, बायोमेट्रिक किंवा बायोस्टॅटिस्टिक्स, सायटोजेनेटिक्स, बायोजिओग्राफी, बायोनिक्स, बायो इन्फॉर्मॅटिक्स, जिनोमिक्स आणि प्रोटिओमिक्स असे जवळपास 20 ब्रांचेस आहेत। ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। 20 ब्रांचेस एक्सप्लेन करत असताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक ब्रांचचं जर मीनिंग बघितलं तर खूप वास्ट आहे। वास्ट म्हणजे ह्या ब्रांचेस मध्ये खूप असा स्टडी केला तर आपल्याला जरी नाव छोटं वाटत असेल तरी भरपूर याचा अर्थ जो आहे तो खूप मोठा आहे। मी तुम्हाला एक्सप्लेन करत असताना अगदी शॉर्ट मध्ये करणार आहे। लेट अस एक्सप्लोर द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी। सो फर्स्ट ऑफ ऑल द फर्स्ट ब्रांच ऑफ बायोलॉजी इज द मॉर्फोलॉजी। आता मॉर्फोलॉजीचं मीनिंग काय येतं बघा मित्रांनो, मॉर्फोलॉजीचं मीनिंग खूप महत्वाचं आहे। मॉर्फोलॉजी म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ एक्सटर्नल or internal structures of an organism or an organ। म्हणजे एखाद्या सजीवाचं किंवा त्या सजीवाच्या अवयवाचं बाह्य रूप किंवा अंतर्रूप याला आपण काय म्हणणार आहे, मॉर्फोलॉजी। म्हणजे एखाद्या सजीवाचा बाह्य रूपाचं वर्णन केलं जातं किंवा अंतर्रूपाचं वर्णन केलं जातं किंवा एखाद्या इंटरनल ऑर्गनचं वर्णन केलं जातं, याला मॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं। ओके, पण डेफिनेशन काय येणार आहे, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इंटरनल और एक्सटर्नल स्ट्रक्चर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम और एन ऑर्गन। इंटरनल किंवा एक्सटर्नल, इंटरनल म्हणजे आतमधलं आणि एक्सटर्नल म्हणजे बाहेरचं जे स्ट्रक्चर्स आहे, जे वेगवेगळे अवयव आहेत त्याचं वर्णन करणं त्याला आपण मॉर्फोलॉजी असं म्हणणार आहे। आता मॉर्फोलॉजीमध्ये 2 ब्रांचेस आहेत किंवा 2 टाइप्स आहेत, एक्सटर्नल मॉर्फोलॉजी, इंटरनल मॉर्फोलॉजी। एक्सटर्नल मॉर्फोलॉजी म्हणजे याचं पूर्ण मीनिंग काय येणार आहे, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम और एन ऑर्गन। बाह्य रूपाचं वर्णन केलं जातं त्याला एक्सटर्नल मॉर्फोलॉजी असं म्हटलं जातं। इंटरनल मॉर्फोलॉजी म्हणजे काय, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ इंटरनल कॅरेक्टर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम्स, याला म्हटलं जातं इंटरनल मॉर्फोलॉजी। आता इंटरनल मॉर्फोलॉजी मध्ये पुन्हा 3 पार्ट पडतात, अॅनाटॉमी, हिस्टोलॉजी, मायक्रो अॅनाटॉमी। हे जे तिन्ही आहेत, अॅनाटॉमी, हिस्टोलॉजी, मायक्रो अॅनाटॉमी, हे तिन्ही इंटरनल मॉर्फोलॉजीचे टाइप्स आहेत किंवा प्रकार आहेत असं आपण म्हणूया। अॅनाटॉमी म्हणजे काय, इंटरनल मॉर्फोलॉजीलाच अॅनाटॉमी असं म्हटलं जातं। म्हणजे प्लांटच्या अॅनाटॉमीमध्ये आपण जर बघितलं तर ट्रान्सफर सेक्शन ऑफ स्टेम, ट्रान्सफर सेक्शन्स ऑफ लिव्स, ट्रान्सफर सेक्शन्स ऑफ रूट हे येतं। ट्रान्सफर सेक्शन्स म्हणजे TS, ट्रान्सफर सेक्शन्स मध्ये आपण त्याच्यामध्ये रूट मधल्या, स्टेम्स मधल्या, लिव्स मधल्या वेगवेगळ्या सेल्सचा स्टडी करू शकतो किंवा त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्याचा स्टडी करणार आहे। अॅनाटॉमी आलं। हिस्टोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज द हिस्टोलॉजी। ओके, अॅनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर्स, टू स्टडी द इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ एन ऑर्गॅनिझम्स, याला अॅनाटॉमी असं म्हटलं जातं। हिस्टोलॉजी म्हणजे काय, स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज द हिस्टोलॉजी। मायक्रो अॅनाटॉमी, तिसरी जी कन्सेप्ट आहे मायक्रो अॅनाटॉमी। मायक्रो अॅनाटॉमी म्हणजे मित्रांनो काय, मायक्रो अॅनाटॉमी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ अॅनाटॉमी अँड हिस्टोलॉजी टुगेदर।
म्हणजे ज्या वेळेला अॅनाटॉमी आणि हिस्टॉलॉजीचा स्टडी एकत्र केला जातो त्याला मायक्रो अॅनाटॉमी असं म्हटलं जातं. ओके, सो आय होप यू क्लिअर द मॉर्फोलॉजी अँड होल कन्सेप्ट ऑफ द मॉर्फोलॉजी. इट इज व्हेरी इझी. ओके, नेक्स्ट branch of biology is the cytology. This is the very important in the cell biology. Right? आता सायटोलॉजी म्हणजे काय मित्रांनो? सायटोलॉजी म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स ऑफ द सेल्स. म्हणजे सायटोलॉजी मध्ये आपण सेलचं स्ट्रक्चर्स फंक्शन्स याचं स्टडी करणार आहे. म्हणजे सेलच्या बाबतीत जे काही असणार आहे त्याचं स्ट्रक्चर्स असेल, फंक्शन्स असेल, ह्या सगळ्याचा स्टडी आपण ह्या सायटोलॉजी मध्ये करत असणार आहे. पुढची जी ब्रांच आहे ते फिजिओलॉजी. फिजिओलॉजी मध्ये तुम्ही ऐकलं असेल, प्लांट फिजिओलॉजी मध्ये तुम्हाला फोटोसिंथेसिस हा शब्द ऐकायला मिळतो, रेस्पिरेशन्स हा शब्द ऐकायला मिळतो. फोटोसिंथेसिस मध्ये तुम्हाला माहित आहे की प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया आली. ओके, रेस्पिरेशन्स हे आलं. त्याच्यानंतर अॅनिमल फिजिओलॉजी मध्ये तुम्ही जर बघितलं तर डायजेस्टिव्ह सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम, नर्वस सिस्टम, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे सगळं आलं. हे सगळं जे आहे ते तुम्हाला फिजिओलॉजी मध्ये बघायला मिळणार आहे. फिजिओलॉजीचा अर्थ काय तर तुम्ही जर बघितलं इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. सगळ्याचं मिनिंग, सगळे हे बायोलॉजीचे ब्रांचेस आहेत. त्यामुळे अर्ध सेंटेन्स तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. आता फिजिओलॉजीचा अर्थ काय? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ लाईफ प्रोसेसेस ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. म्हणजे प्लांट आणि अॅनिमल मधले जे लाईफ प्रोसेस आहे त्याचा स्टडी करणे म्हणजे काय म्हणणार आहे आपण? फिजिओलॉजी. त्याच्यानंतर नेक्स्ट जी टर्मिनॉलॉजी आलेली आहे टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमी म्हणजे काय आहे बघा, एक शब्द मित्रांनो नेहमी लक्षात ठेवायचा आहे किंवा एक कोड वर्ड लक्षात ठेवा, तो म्हणजे आहे CINDC. CINDC म्हणजे CINDC. आता काय बघा कसं लक्षात ठेवायचं बघा. C stands for collection, I stands for identification, N stands for nomenclature, D stands for description, C stands for classifications. आता टॅक्सॉनॉमी मी तुम्हाला ज्या वेळेला डायव्हर्सिटी हा टॉपिक शिकवणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला डिटेल टॅक्सॉनॉमी म्हणजे काय असणार आहे, टॅक्सॉनॉमी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो, त्याचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ओके, हे तुम्हाला मी सांगणार आहे. पण आपल्याला इथं फक्त त्याचं मिनिंग ओळखायचं आहे किंवा त्याचं मिनिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे. टॅक्सॉनॉमी ह्याच्यामध्ये हे शब्द लक्षात ठेवायचे आणि ह्याचे जे फुल फॉर्म आहे ते लक्षात ठेवायचे. म्हणजे कसं लक्षात ठेवणार बघा, टॅक्सॉनॉमी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ कलेक्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमिनिक्लेचर, डिस्क्रिप्शन अँड क्लासिफिकेशन. संपलं. ओके, इतकी सोपी डेफिनेशन आहे. ओके, परत एकदा बघा, टॅक्सॉनॉमी it is the branch of biology which deals with study of collection, identification, nomenclature, descriptions and classifications. Right? Next branch of biology is the embryology. आता एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय बघा, तुम्हाला माहित आहे मेल आणि फिमेल मध्ये फर्टिलायझेशन झालं की फर्टिलायझेशन पासून झायगोट तयार होणार आहे, झायगोट पासून मग एम्ब्रियो तयार होणार आहे. म्हणजे फर्टिलायझेशन पासून एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या प्रोसेसला एम्ब्रियोलॉजी म्हणजे जो आपण स्टडी करत असतो, फर्टिलायझेशन पासून एम्ब्रियो जो तयार होतो त्याचा स्टडी करणे म्हणजे काय आलं, एम्ब्रियोलॉजी. सो एम्ब्रियोलॉजीचं मिनिंग काय आहे, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम फर्टिलायझेशन प्रोसेस. फर्टिलायझेशन प्रोसेस पासून ते एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेपर्यंत जो आपण स्टडी करणार आहे त्याला एम्ब्रियोलॉजी असं म्हटलं जातं. द नेक्स्ट जेनेटिक टर्मिनॉलॉजी इज द जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय तुम्ही जर बघितलं तर जेनेटिक्स ही संकल्पना किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती आधुनिक आहे, म्हणजे अगदी रिसेंट आहे. ओके, जेनेटिक्स मध्ये तुम्हाला माहित पाहिजे इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ हेरिडिटी अँड इनहेरिटन्स. हेरिडिटी अँड व्हेरिएशन. ओके, so genetics it is the branch of biology which deals with study of heredity and variations. Right? जीवशास्त्राची अशी एक शाखा आहे ज्याच्यामध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा अभ्यास केला जातो. तुम्हाला माहित पाहिजे हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ओके, म्हणजे एखादं कॅरेक्टर, एखादं असं कॅरेक्टरिस्टिक्स जे
एका जनरेशन पासून त्याच्या पुढच्या जनरेशन मध्ये तुम्हाला आलेलं बघायला मिळतं. म्हणजे ग्रेगर जॉन मेंडेल या सायंटिस्टने याच्याबद्दल भरपूर आपल्याला सांगितलेलं आहे. ते तुम्हाला 10वी मध्ये किंवा 9वी मध्ये झालेलं आहे. व्हेरिएशन म्हणजे काय? विजिबल डिफरन्सेस बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. आपल्याला आई वडील आणि त्याचं जे बाळ असणार आहे याच्यामध्ये दिसणारा जो फरक आहे आपला, याला आपण काय म्हणणार आहे? व्हेरिएशन्स. मग जेनेटिक्स मध्ये काय आलं? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ हेरिडिटरी अँड व्हेरिएशन. हेरिडिटरी म्हणजे काय? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. व्हेरिएशन म्हणजे काय? विजिबल डिफरन्सेस बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. त्याच्यानंतर पुढची जी ब्रांच जर बघितली तर पॅलिएंटॉलॉजी किंवा याला आपण म्हणणार आहे पॅलिओबायोलॉजी. ओके. आता पॅलिएंटॉलॉजी किंवा पॅलिओबायोलॉजी म्हणजे काय? खूप सोपं आहे मित्रांनो. पूर्वी जे गाडले गेलेली जे वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत त्यांच्या आपल्याला अवशेष जमिनीमध्ये बघायला मिळतात. म्हणजे ज्या वेळेला उत्खनन चालू असेल त्यावेळेला अवशेष बघायला मिळतात. तर त्या अवशेषांचा अभ्यास करणे म्हणजे काय? त्याला पॅलिएंटॉलॉजी किंवा पॅलिओबायोलॉजी. म्हणजे आपल्याला आता डायनोसॉर्स होते हे कशावरनं माहित आहे? तर ज्या वेळेला आपण उत्खनन केलेलं आहे त्यावेळेला त्या डायनोसॉर्सचे अवशेष सापडलेले आहेत आणि त्या अवशेषांवरून आपण डायनोसॉर कशा पद्धतीनं होता, कसा राहायचा, कसा चालायचा हे आपण इमॅजिन करून त्या चित्रपटच्या मदतीनं किंवा जे पिक्चर्स आहेत, फिल्म आहे त्याच्या मदतीनं आपण दाखवतो. हे कशामुळे शक्य आहे मित्रांनो? तर पॅलिएंटॉलॉजी किंवा पॅलिओबायोलॉजी. डायनोसॉर्स हे गाडले गेलेले आहेत, त्याच्या अवशेष मिळाल्यामुळे आपल्याला डायनोसॉर्स हा प्राणी कसा होता हे आपल्याला माहित आहे. मग काय काय अर्थ आहे याचा पॅलिएंटॉलॉजी किंवा पॅलिओबायोलॉजीचा? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ फॉसिल्स. याला काय म्हणायचं आहे? पॅलिएंटॉलॉजी किंवा पॅलिओबायोलॉजी. म्हणजे फॉसिल्सचा अभ्यास करणे याला काय म्हणायचं आहे? पॅलिएंटॉलॉजी किंवा पॅलिओबायोलॉजी. ओके. नेक्स्ट इज द इकिनोलॉजी. इकिनोलॉजी म्हणजे काय? लक्षात ठेवा, ही सुद्धा पॅलिएंटॉलॉजी किंवा पॅलिओबायोलॉजीची सब ब्रांच आहे. याच्यामध्ये फुटप्रिंटचा स्टडी केला जातो. कशावरती असलेल्या? तर फॉसिल्स वरती असलेला. म्हणजे फॉसिल्स वरती असलेल्या फुटप्रिंटचा स्टडी केला तर त्याला म्हणायचं इकिनोलॉजी. राईट. म्हणजे तुम्ही समजा मी उत्खनन करत असताना मला असा एक दगड सापडला, त्या दगडावरती एक लीफ आहे, त्या लीफचं त्याचं स्ट्रक्चर त्याच्यावरती असं तयार झालेलं आहे. आता त्या स्ट्रक्चरचा अभ्यास करणे, त्या फुटप्रिंटचा अभ्यास करणे त्याला काय म्हणायचं आहे? इकिनोलॉजी. ओके. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी और इट इज द सब ब्रांच ऑफ पॅलिओबायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ फुटप्रिंट्स प्रेझेंट ऑन फॉसिल्स. फॉसिल्स वरती प्रेझेंट असलेल्या फुटप्रिंटचा स्टडी करणे त्याला इकिनोलॉजी असं म्हटलं जातं. ओके. सो हे इथपर्यंत तुम्हाला सगळं क्लिअर असेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढची जी इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहे जिला इकॉलॉजी किंवा एन्व्हायरमेंटल बायोलॉजी किंवा जिला बायोनॉमिक्स, बघा काय काय शब्द आहेत. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल बायोलॉजी हे दोन शब्द कॉमन आहेत. पण ज्या वेळेला नीटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला बायोनॉमिक्स किंवा हेक्झॉलॉजी हा शब्द विचारला जातो आणि त्याचं उत्तर विचारलं जातं त्यावेळेला मित्रांनो आपल्याला येत नाही, कन्फ्युजन करून बसतो. आपल्याला वाटतं हेक्झॉलॉजी म्हणजे कुठली तरी वेगळीच ब्रांच आहे, बायोनॉमिक्स म्हणजे वेगळीच ब्रांच आहे. मित्रांनो त्याचा अर्थ एकच आहे. बायोनॉमिक्स किंवा हेक्झिकॉलॉजी म्हणजेच इकॉलॉजी किंवा ज्याला आपण कॉमनली एन्व्हायरमेंटल बायोलॉजी असं म्हटलं जातं, म्हणजे पर्यावरण जीवशास्त्र. राईट. इकॉलॉजी. आता या सगळ्याचा अर्थ काय बघा, सगळे बायोलॉजीचे शाखा आहेत. इट इज द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर सराउंडिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे एखादा सजीव आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करणे म्हणजे इकॉलॉजी असं म्हटलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं नाही मी आहे आणि मी जिथं राहतो त्याचा अभ्यास करणे म्हणजे इकॉलॉजी नाही. एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, एखादा सजीव आहे, एखादा सजीव पर्यावरणामध्ये कुठं राहतो, कसा जगतो, त्याचं बाकीच्या सजीवांच्या बरोबर कसं रिलेशनशिप आहे, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणे म्हणजे इकॉलॉजी आहे. सो इकॉलॉजी और एन्व्हायरमेंटल बायोलॉजी और बायोनॉमिक्स और हेक्झिकॉलॉजी, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर सराउंडिंग एन्व्हायरमेंट. याला काय म्हटलं जातं? इकॉलॉजी, एन्व्हायरमेंटल बायोलॉजी, बायोनॉमिक्स किंवा
हेक्झिकॉलॉजी. हे दोन शब्द मित्रांनो लक्षात ठेवा, कारण नीटच्या एक्झाम मध्ये जे युनिक आहे, जे वेगळं आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. जे कॉमन तुम्हाला सगळे सांगतात त्याच्यावरती कधीही प्रश्न विचारला जात नाही. त्याच्यानंतर एक्झोबायोलॉजी. एक्झोचं मिनिंग लक्षात ठेवा. ज्या वेळेला तुम्ही सायन्सचं स्टडी करत असता त्यावेळेला पाठांतराला इथं वाव नाही. जेवढं तुम्ही पाठ कराल त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून भरपूर पाठ करण्याची आवश्यकता असेल असं आपल्याला स्वतःला वाटत असतं. तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा. ज्या वेळेला तुम्ही संकल्पना क्लिअर करणार आहात त्यावेळेला तुम्हाला हे जे सायन्स आहे ते खूप सोपं वाटू लागेल. ओके. एक्झो म्हणजे काय? आउटसाइड, आउटर. ओके. सो एक्झोबायोलॉजी किंवा ज्याला स्पेस बायोलॉजी असं म्हटलं जातं. आता एक्झोबायोलॉजी आणि स्पेस बायोलॉजी हे जे आहे ते मायक्रोबायोलॉजीच्या अंडर येतं. मी मुद्दा म्हणून तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी या दोन कन्सेप्ट याच्यामध्ये टाकल्या नाहीत, कारण मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी ह्या दोन ज्या संकल्पना आहेत त्या तुम्हाला सिलेबसमध्ये मी डिटेल शिकवणार आहे. ओके. त्यामुळे ह्या दोन संकल्पना मी तुम्हाला इथं टाकलेल्या नाहीत. पण बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी याच्या बाबतीत जी इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याकडे भरपूर आहे. आपल्या टेक्स्टबुक मध्ये खूप त्याचा अभ्यास करायचा, त्यामुळे मी तुम्हाला त्या बेसिक कन्सेप्टमध्ये टाकलेल्या नाहीत. ओके. सो एक्झोबायोलॉजी किंवा स्पेस बायोलॉजी ही जी कन्सेप्ट आहे ती मायक्रोबायोलॉजीचे रिलेटेड आहे. आता म्हणजे काय? एक्झोबायोलॉजी म्हणजे काय? तर असे काही सूक्ष्मजीव जे बाहेरच्या वातावरणामध्ये प्रेझेंट असतात किंवा त्याच्या बाहेरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग काय आलं? इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द आउटर स्पेस. ओके. आउटर स्पेसमध्ये तुम्हाला जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघायला मिळतात, जे सूक्ष्मजीव बघायला मिळतात त्याला आपण एक्झोबायोलॉजी असं म्हणणार आहे. पुढची जी जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहे ती पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी हा शब्द कॉमन आहे, पण त्याला मी तुम्हाला असं म्हटलं जावा आणि नोसोलॉजीच्या लॅबमध्ये किंवा नोसो लॅबमध्ये तुम्ही ब्लड देऊन या तर तुम्हाला कळत नाही. लक्षात ठेवा, पॅथॉलॉजी हा शब्द कॉमन आहे, त्यालाच सिनोनिम हा नॉसोलॉजी आहे. समानार्थी शब्द नॉसोलॉजी आहे. म्हणजे काय? तर बघा, आता दोन्ही जीवशास्त्राच्या शाखा आहेत. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ डिसीजेस. ओके. देअर कॉजेस. राईट. म्हणजे या ब्रांचमध्ये आपण एखादा रोग कसा निर्माण होतो, त्याचे सिम्पटम्स काय असतात याचा आपण स्टडी करणार आहे. ओके. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजी. खूप वास्ट अशी ही ब्रांच आहे मॉलिक्युलर बायोलॉजी. राईट. म्हणजे सेल आहे, सेलच्या बॉडीमध्ये सेल आहे. ओके. सेलच्या आतमध्ये तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. आता मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात, मॅक्रो मॉलिक्युल आणि मायक्रो मॉलिक्युल. मॅक्रो मॉलिक्युल म्हणजे जे सेलच्या आतमध्ये जास्त प्रमाणात असतात त्याला मॅक्रो मॉलिक्युल असं म्हटलं जातं, आणि जे सेलच्या आतमध्ये खूप कमी प्रमाणात असतात त्याला मायक्रो मॉलिक्युल असं म्हटलं जातं. मग आता तुम्ही ह्या सगळ्यांचं जर क्लासिफिकेशन न करता सरळ जर बघितलं तर तुम्हाला सेलच्या आतमध्ये, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये काय काय बघायला मिळतं? न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन्स, लिपिड्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट. ओके. वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स, वॉटर कंटेंट, एवढं सगळं तुम्हाला सेलच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. हे सगळे काय झाले ते सेलच्या आतमध्ये असलेले मॉलिक्युल्स प्रेझेंट आले. त्या मॉलिक्युलचं स्टडी करणे त्याला मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हटलं जातं. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ सेल. याला काय म्हणायचं आहे? मॉलिक्युलर बायोलॉजी. त्याच्यानंतर पुढची जी ब्रांच आहे बायोलॉजीची ती सिस्टमॅटिक्स किंवा सिस्टमॅटिक्स बॉटनी. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? तर बघा, सिस्टमॅटिक्स ही सुद्धा टॅक्सॉनॉमीची एक ब्रांच आहे. पहिलं वर्गीकरण करत असताना फक्त एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी केला जायचा, नंतर इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये स्टडी करून आतमध्ये सामावून घेतलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला पूर्वी टॅक्सॉनॉमीचा स्टडी केला जायचा त्यावेळेला इंटरनल आणि एक्सटर्नल या दोन गोष्टींचा फक्त विचार केला जायचा. रिसेंटली ज्या वेळेला मॉडर्न टॅक्सॉनॉमीमध्ये काय केलेलं आहे तर सिस्टमॅटिक्स किंवा सिस्टमॅटिक्स बॉटनीचं स्टडी केलेलं आहे.
म्हणजे या ब्रांचमध्ये आपण काय करतो, एक्सटर्नल इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्सचा तर स्टडी करतोच, त्याच्याबरोबर आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा अभ्यास करतो. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे इव्हॉल्युशन्स. ह्याचा जर थोडक्यात अर्थ जर बघितला, फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे इव्हॉल्युशन्स. इव्हॉल्युशनचा मराठीमध्ये अर्थ आहे उत्क्रांती. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या सजीवाचं वर्गीकरण आता रिसेंट टाइम मध्ये आपण करत असतोय, त्यावेळेला त्याचं एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करतो, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करणार आहे, आणि त्याच्या फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजेच इव्होल्युशनचा स्टडी करतो. कुठल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून तो तयार झालेला आहे, त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक्स किंवा सिस्टमॅटिक्स बॉटनी. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ क्लासिफिकेशन अँड फायलोजेनेटिक रिलेशनशिप ऑफ अन ऑर्गॅनिझम्स. एखाद्या ऑर्गॅनिझमचा क्लासिफिकेशनचा स्टडी करायचं आणि त्याच्या फायलोजेनेटिक रिलेशनशिपचा स्टडी करायचं, याला काय म्हणायचं आहे, सिस्टमॅटिक्स. त्याच्यानंतर पुढचा आला बायोमेट्रिक किंवा बायोस्टॅटिस्टिक्स. बायोमेट्रिक किंवा बायोस्टॅटिस्टिक्स, राईट. आता बघा याचं मिनिंग काय. बायो म्हणजे तुम्हाला माहित आहे जीव, राईट. स्टॅटिस्टिक्स म्हणजे ही एक नवीन ब्रांच आहे ज्याला आपण संख्याशास्त्र असं म्हणणार आहे. मग आता बघा खूप सोपी डेफिनेशन आहे. ऍप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा वापर कुठं, बायोलॉजीमध्ये. सो ऍप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स टू अनालायझिंग द बायोलॉजिकल डेटा इज कॉल्ड बायोमेट्रिक और बायोस्टॅटिस्टिक्स. पुन्हा एकदा सांगतोय बघा, बायोस्टॅटिस्टिक्स किंवा बायोमेट्रिक्स म्हणजे काय, ऍप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स टू अनालायझिंग द बायोलॉजिकल डेटा इज कॉल्ड ऍज द बायोस्टॅटिस्टिक्स किंवा बायोमेट्रिक्स, राईट. त्याच्यानंतर सायटोलॉजिकल एक्सप्लेनेशन ऑफ जेनेटिक प्रिन्सिपल अँड स्टडी ऑफ क्रोमोझोम, याला काय म्हणायचं आहे, सायटोजेनेटिक्स. पुन्हा एकदा सांगतोय, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ सायटोलॉजिकल एक्सप्लेनेशन ऑफ जेनेटिक प्रिन्सिपल अँड क्रोमोझोम, याला काय म्हणायचं आहे, सायटोजेनेटिक्स. ही सुद्धा मित्रांनो एक ब्रॉड ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण खूप स्टडी करू शकतोय. क्रोमोझोम लेवलचं स्टडी करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढची जी जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहे ती बायोजिओग्राफी. बायोजिओग्राफी, बायो मीन्स जीव, जिओग्राफी म्हणजे बघा तुम्ही अर्थ समजून घ्यायचा आहे. बायोजिओग्राफी म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिझम इन अ पर्टिक्युलर एरिया. एखाद्या विशिष्ट एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव राहत असतात, त्याला काय म्हणायचं आहे, बायोजिओग्राफी. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिझम इन अ पर्टिक्युलर एरिया. ओके, त्याला काय म्हणायचं आहे, बायोजिओग्राफी, राईट. म्हणजे तुम्ही जर बघितलं, एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर कांगारू हा फक्त आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये बघायला मिळतो. त्याच्यानंतर आफ्रिकन लायन हा फक्त आफ्रिकामध्ये बघायला मिळणार आहे. ओके, म्हणजे एखादा सजीव एखाद्या विशिष्ट एरियामध्ये बघायला. अगदी सोपं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर उंट हा फक्त वाळवंटात बघायला मिळणार आहे. हे सगळं कशामध्ये आपण स्टडी करू शकतोय, बायोजिओग्राफीमध्ये. बायोजिओग्राफी या ब्रांचच्या मदतीने आपल्याला कळतं की कुठल्या प्रकारचे स्पेसिस कुठल्या प्रकारच्या जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन एरियामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहे ती बायोनिक्स. इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ बायोलॉजिकल फंक्शन्स अँड मेकॅनिझम्स. म्हणजे बायोनिक्स मध्ये बायोलॉजिकल फंक्शन्स अँड मेकॅनिझम म्हणजे ज्या शाखेमध्ये बायोलॉजिकल फंक्शन्स आणि मेकॅनिझम्सचा स्टडी केला जातो, फंक्शन्स आणि मेकॅनिझमचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्याला बायोनिक्स असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगतोय, बायोनिक्स इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ बायोलॉजिकल फंक्शन्स अँड मेकॅनिझम. त्याच्यानंतर पुढची जी कन्सेप्ट आहे ती बायो इन्फॉर्मॅटिक्स. बायो इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे काय बघा, तर ही जी ब्रांच आहे ती रिसेंट ब्रांच आहे. याच्यामध्ये कॉम्प्युटर सिस्टम किंवा इन्फॉर्मॅटिक्स टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. कशासाठी, बायोलॉजिकल डेटा अनालाइज करण्यासाठी. मग काय म्हटलं आता, इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ application of computer system and information technology to analyzing the data of biology is called bioinformatics. ओके, म्हणजे आपण सोप्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं, इट इज द मॅरेज बिटवीन बायोलॉजी अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी.
याला बायो इन्फॉर्मॅटिक्स असं म्हणायचं. पण लक्षात ठेवताना मित्रांनो तुम्ही पहिलीच डेफिनेशन लक्षात ठेवा. बायो इन्फॉर्मॅटिक्स इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ ऍप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर सिस्टम अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टू अनालाइज द डेटा ऑफ बायोलॉजी. त्याच्यानंतर सेकंड लास्ट आली जिनोमिक्स. जिनोमिक्स म्हणजे काय? एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या जीन्सचा एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहे? जिनोमिक्स. एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या जीन्सचा अभ्यास करणे म्हणजे जिनोमिक्स. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ जीन्स प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या जीन्सचा अभ्यास करणे म्हणजे जिनोमिक्स. तसंच प्रोटिओमिक्स म्हणजे काय? तर एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये असलेल्या सगळ्या प्रोटीनचा अभ्यास करणे म्हणजे प्रोटिओमिक्स. सो इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ ऑल द प्रोटीन्स प्रेझेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मित्रांनो मला असं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या डेफिनेशन्स किंवा सगळे जे ब्रांचेस आहेत ते समजलेले असतील. जर समजले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.